स्वीकृत नगरसेवकावरून संतोष धुरींनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलेला आहे। उद्धव ठाकरे सवयीप्रमाणे वागले असं भाजपचे संतोष धुरी यांनी म्हटलेलं आहे। अपेक्षा करू नका, मनसेनं स्वतःचा पक्ष वाढवावा। भाजपचे नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या नेत्यांना सल्ला दिलाय। निवडणुकीनंतर मनसेमध्ये नाराजी झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। ठाकरेंच्या युतीचं काय होणार हे लवकरच कळेल असंही संतोष धुरींनी टीका करताना म्हटलंय। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। महापालिका निवडणुकीतल्या खऱ्या अर्थानं पराभवानंतर दोन ठाकरे बंधूंमधल्या युतीमध्ये सातत्यानं वादविवाद होत आहेत। आता निमित्त ठरतंय ते म्हणजे स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीचं। आणि काल मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं एक व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा चर्चेत आलं। कोत्या मनोवृत्तीच्या व्यक्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा नसते अशा प्रकारचे एक व्हॉट्सअप स्टेटस संदीप देशपांडेंनी काल शेअर केलं आणि त्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली। आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी भाजपचे नेते आणि पूर्वश्रमीचे मनसेचे नेते संतोष धुरी आहेत। संतोषजी, काल संदीप देशपांडेंनी एक व्हॉट्सअपला स्टेटस अपलोड केलं आणि त्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली। कोत्या मनोवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा नसते। तुम्ही अनेक वर्षांचे मित्र राहिलेले आहात त्यांचे, काय वाटतं हे स्टेटस नेमकं काय? मला तरी त्याचा अर्थ मी असा काढलेला आहे की मला वाटते मनसे पक्षाने जी अपेक्षा केली होती की एक युतीमध्ये लढवलं, मनसेमुळे यांच्या एवढ्या सीट्स आल्या, तर मनसेला कुठेतरी एक स्वीकृत नगरसेवकाचा चान्स मिळेल, त्यांच्या वाट्याला येईल असं त्यांना वाटलं होतं। परंतु जे संदीप देशपांडेंनी जे केलं आहे, जे ट्विट जे बघितलं मी, ते वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये ते झालं, अपेक्षा कोणाकडनं करताय तुम्ही? अशा वृत्तींकडून, की वृत्ती अशी वृत्ती पाहिजे जिच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो की जी उदार असेल, जी दिलदार असेल, अशा वृत्तीकडून तुम्ही अपेक्षा करायला पाहिजे ना। की तुम्ही बोलताय की संदीपजी करताय, मी तर तुम्हाला सांगतोय ना, ही खतखत पूर्ण पक्षामध्ये चाललेली आहे। फक्त काय आहे की कोण बोलत नाही, बोलायला घाबरत आहेत। ज्या वेळेला बोलतील ना, एक बोलायला सुरुवात केलं ना एकाने, की सगळे बोलतील, दिसेल थोड्या दिवसात दिसेल। यामध्ये काही बदल जाणवेल असं तुम्ही म्हणता? नक्की दिसेल तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही माझी बात